रामकृष्ण हरी। एखाद्या मनुष्याचं आचार, विचार आणि उच्चार याच्यावरून त्याच्या कुळाविषयी माहिती आपल्याला मिळू शकते। म्हणजे काय तर तो कशा संस्कारात वाढलेला आहे, त्याचे आईवडील कोण असावेत आणि त्याच्या पूर्वजांचे संस्कार आचरण कसं असेल या सगळ्याची माहिती ही त्याच्या आचरणावरून आपल्याला कळू शकते। माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये याच्यासाठी फार सुंदर असे एक उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे। माऊली म्हणतात, काय भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव, नाना आचार गौरव सुकुलिण्याचे। अर्थात एखादी जमीन जर आपल्याला घ्यायची असेल आणि त्या जमिनीचा कस कसा आहे, तिच्यामध्ये उगवण शक्ती, पिकाची पोषण शक्ती कशी आहे, हे जर चेक करायचं असलं तर कोणत्याही प्रकारची प्रयोगशाळेमध्ये टेस्ट न करता सुद्धा आपण त्या भूमीचा कस जाणू शकतो। कशावरून तर त्या भूमीमध्ये बी पेरायचं आणि त्याचा कोंब उगवल्याच्या नंतर त्या कोंबाचा लुसलुशीतपणा, टवटवीतपणा पाहून आपण त्या भूमीची शक्ती ठरवू शकतो। त्याचप्रमाणे ज्या आईवडिलांच्या पोटी आपला जन्म झालेला आहे, तर आपले सुद्धा आचार, विचार आणि संस्कार पाहून आपल्या आई वडिलांचे संस्कार सुद्धा आपण जाणू शकतो, समजू शकतो। रामकृष्ण हरी।